व्हीआरटी चषकामधला आजचा तिसरा दिवस कवटेवाडी वर्सेस खोथळे आजच्या सकाळी सत्राचा पहिला सामना पाहूया। खोथळे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आणि आमंत्रित केलेला आहे ते कवटेवाडी संघाला। पाहूया स्ट्राइकला आहे ते सुरेश, नॉन स्ट्राइकला आहे ते भरत। भरत नॉन स्ट्राइकला आहे ते भरत। कवटेवाडी संघाकडनं तडाडीचा फलंदाज भरत आणि खोथळे संघाकडून पहिलं षटक टाकत आहे तो भारत। पाहूया आणि दत्ता सरांचे इथे आगमन झालेलं आहे, कमिटीतर्फे हार्दिक स्वागत। पहिला चेंडू भारत यांचा सुरेश साठी, राईट आर्म फुलटॉस चेंडू, या चेंडूवर फायदा घेऊ शकले नाही आणि आणि अखंडकरित चौकार। या 4 धावाने पहिल्या चेंडूवर फक्त दिशा दाखवली परंतु क्षेत्ररक्षण काय फील करू शकले नाही आणि चेंडू सीमा पार चौकार। या आजच्या दिवसातला पहिला चेंडू सीमा पार सुरेश यांनी। आता मात्र अजूनही 5 चेंडू शिल्लक या पहिल्या षटकातले। पाहूया 4 धावा पहिल्या चेंडूवर। पुन्हा एकदा भारत, पहिला चेंडू फुलटॉस, यॉर्कर टाकण्याच्या नादात, पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज भारत आणि ऑफ साइडला कट केलेला चेंडू, खूप शॉट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चेंडू सीमा पार चौकार। या 4 धावाने धावसंख्येत वाढ। आता मात्र धावसंख्या ची गती आहे प्रत्येक चेंडूवर 4-2 चौकार आणि अशा मदतीने धावसंख्या झाली आहे 8। कवटेवाडी आणि खोथळे आजच्या दिवसातला हा पहिला सामना आणि 2 चेंडूवर 2 चौकार मारून खोथळे संघाला अडचणीत आणून ठेवलाय। पाहूया पुढचा चेंडू, या चेंडू लेग साइडला खेळण्याच्या नादात पंचांचा इशारा वाईट। या 1 धावेने धावसंख्येत वाढ। धावसंख्या झाली आहे 3-9। अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातले। पाहूया कोणत्या पद्धतीने गोलंदाजावर दबाव आणून ठेवलाय। 2 चेंडूवर 2 चौकार। पारफेचं षटक चालू असताना पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू आणि या चेंडूवर लेग साइडला दिशा दाखवली आहे। पाहूया क्षेत्ररक्षक रोखू शकतात की नाही आणि इथं मात्र चांगलाच क्षेत्ररक्षण। 2 धावा आपल्या वाचवल्या क्षेत्ररक्षकांनी। 2 धावेने धावसंख्येत वाढ। धावसंख्या झाली आहे ती 11। चांगले असे सर्कलचा पुरेपूर फायदा घेतोय बल्लेबाज सुरेश। पाहूया पुढचा चेंडू, भारत अजूनही चांगला षटक टाकण्याचे प्रयत्न, तिथं मात्र फटका फसला आणि क्षेत्ररक्षक त्याच्या खाली। क्षेत्ररक्षक कोणतीही न चुकी करता पहिला विकेट कवटेवाडी संघाचा आणि इथं मात्र गोलंदाजाने कमबॅक केलेला आहे कारण की पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळेल शॉट चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर लेग साइडला कट केला होता तर मात्र चांगला क्षेत्ररक्षक झाला आणि 1 धाव 2 धाव आणि त्याच्यानंतर वाईट आणि त्याच्यानंतर विकेट। अशा पाहूया पुढचा चेंडू, भारत यांचा आणि भारत साठी इथं मात्र पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळालंय ते भारत यांना। आता मात्र कमबॅक केलेला आहे गोलंदाजाने। 1 चेंडू तुझा तर 1 चेंडू माझा, अशा पद्धतीने भारत गोलंदाजी करतो। पहिल्या 2 चेंडूवर कवटेवाडी संघाचा दबदबा होता परंतु या सामन्यामध्ये काय होऊ शकतं पाहूया। आजच्या दिवसातील पहिला सामना आणि हा चेंडू पुन्हा एकदा 1 टप्पा खाऊन फिल्डरच्या हातात। इथं मात्र चांगला क्षेत्ररक्षण आणि 1 धाव पूर्ण, दुसरे धाव सुद्धा पूर्ण
दोन्ही खेळाडूमध्ये अशी रनिंग बिटवीन विकेट आणि अशा 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेट. VRT सत्यसाई चषक 2021 दिवस क्रमांक 3. सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मी दत्तात्रय फडे सर आणि माझ्या समवेत आहेत मायक्रोफोनवर शिडू बळतड, विजय बळतड. अगदी मी म्हणेल पहिल्या षटक या ठिकाणी भरत ने चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 1 विकेट जरी गमावली असेल तरी देखील मी म्हणेल धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. मंडळी पॉवर प्ले मध्ये 13 धावा निश्चितच चांगल्या आहेत आणि वेळेचं नियोजन केलं नाही तर निश्चितच तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि या ठिकाणी पेनल्टी मिळालेली आहे. चेंडू हवेमध्ये असेल, फटका फसलाय आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये ही कमिटमेंट पूर्ण केलेली आहे गोलंदाजांनी आणि बॅट्समन यावेळेस बाद होतोय. म्युझिक विथ द क्रिकेट एक वेगळीच पर्वणी पाहायला मिळते मित्रांनो. निश्चितच चांगली बॅटिंग करता करता मला वाटतं 2 बॅट्समन यावेळेस तंबूच्या परतलेत आणि संपूर्ण जबाबदारी असेल या भरतवर. या भरत बद्दल सांगावं असं वाटतं तर कवटेवाडी संघाचा हा भरत अगदी मी म्हणेल VR चषकामध्ये एका षटकामध्ये 5 षटकार या गोलंदाजाच्या माध्यमातून लगावले होते. तरी देखील मला वाटतं 2 षटकामध्ये 40 धावा करून देखील ते गुंडे या संघाविरुद्ध पराभूत झाले. फक्त बॉलिंग डिपार्टमेंट कमी असल्यामुळे. बॅटिंग मध्ये मी म्हणेल हा इतका विस्फोटक फलंदाज आहे, जर 4 षटक राहिला तर 70-80 पर्यंत देखील पोहोचू शकतो, इतकी क्षमता त्याच्यामध्ये आहे. ओहो, यावेळेस ऑनराइज खेळायचा प्रयत्न केला होता, हवेमध्ये असेल आणि भरतची विकेट सोडली आहे. ही विकेट किती महागडी ठरू शकेल, येणारे चेंडू सांगून जातील. मात्र भरत सारख्या फलंदाजाला तुम्ही संधी देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखी आहे. ही चुकी नाही तर अपराधच मी म्हणेल. विजय काय म्हणू शकतोस? जसा रोहित शर्माचा कॅच सोडला होता 300 रनांनी, तिथं 4 रनावर अवघे असताना तिथं मात्र रोहित शर्माने 264 धावाचा नाबाद काढलेला होता रोहित शर्माने. आणि आता मात्र तसाच सामना इथं भरत यांना जीवन दान दिलंय, त्याचा फायदा घेऊ शकतात का नाही? ओहो, क्या बात है, क्या बात है. ऑन द राइज आडव्या बॅटने लॉफ केलाय, चेंडू सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षकाच्या हाताला चाटून अगदी हाताला मी म्हणेल ब्रश करून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकार या ठिकाणी मिळतोय. बॅट्समन मोरेश्वरच्या बॅट मधून हा चौकार. चांगली बॅटिंग. भरतला कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. भरतला पार्टनरशिप मध्ये मला वाटतं या ठिकाणी मोरेश्वर चांगली बॅटिंग करतोय. ओहो, लीडिंग एज लागले, इनसाइड एज आणि मोरेश्वर देखील मला वाटतं फार काळ टिकलेला नाहीये, त्याला देखील तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. 3 फलंदाज प्रामुख्याने या ठिकाणी बाद झालेत. मोरेश्वर बॅक टू दी पवेलियन. एकोणावीस धावा धावफलकावर आतापर्यंत सजवल्या गेल्या. दुसरी ओव्हर म्हणजे दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे.
2 चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकामधील आणि 19 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात 13 आल्या आणि आतापर्यंत 6 धावा आल्यात. हो बॅकफुटला गेले, थोड्या बॅकलिपने फक्त स्टिअर केलाय चेंडू. यावेळेस गल्लीमध्ये फील्ड केला जातोय. एक धाव मिळेल. 20 धावा धावफलकावर शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधील. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय भगवानने आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. चांगली बॉलिंग मी म्हणेल. मेंढरदेवी पॉवर प्ले मध्ये 13 धावा आल्यानंतर संपूर्ण ओहो बिग हिट, बिग 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 ब्लास्ट. भरत इज ऑन फायर. भरतच्या बॅट मधून हा येतोय अफलातून, गगनभेदी, गगनचुंबी मी म्हणेल आक्रमक आणि हर्षदायक असा कवटेवाडी संघाला देणारा अतिशय संजीवनी युक्त षटकार. पहिले षटक भरतने हाताळलं होतं. 13 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट मिळवली होती. या ओव्हरमध्ये देखील भगवाननी 2 विकेट्स मिळवल्या, मात्र 13 धावा खर्च केल्यात. 13च्या सरासरीने आतापर्यंत विजय 26 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. काय वाटतं तुला? 26 धावा धावफलक आहेत. ही धावसंख्या निश्चितच चांगली आहे. अजून किती धावा येऊ शकतात? अजूनही जर भरत जर शेवट परत लास्ट चेंडू परत राहिला तर कमीत कमी 30 धावा तो काढू शकतो, कारण त्याच्यामध्ये ती क्षमता आहे भरत मध्ये. निश्चितच भरत मध्ये चांगली क्षमता आहे आणि भरतने दाखवून दिलं. जो फटका अगदी मी म्हणेल बॉटमहॅनचा वापर केला होता, ऑन द टोज खेळला होता आणि पुल इतके चांगले फटके खेळतो का ना. हाईट मी मला वाटतं 6 फूटच्या अगदी वरती असेल. हो विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका फसलाय आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये रिले 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 थ्रो. सो फायनली रिले कॅच देखील 5व्या अटेम्प्टला सुटलेली आहे. काय होऊ शकतं अगदी मी म्हणेल. आणि जो झेल घेण्याचा विजय प्रयत्न केला, मी म्हणेल इंडियन स्टाईलने झेल घेण्याचा प्रयत्न केला. पूर्णपणे हाताची पोझिशन पूर्णपणे चुकीची होती. असा झेल उडाल्यानंतर मी म्हणेल ऑस्ट्रेलियन स्टाईलने अगदी दोन्ही हात वरती करून तुम्ही झेल घेणं गरजेचं असतं. तुला काय वाटतं, काय चुकी झाली या गोलंदाजाकडनं? इथं मात्र झेल सोडली आणि भारतीय स्ट्रायकर आणि यानंतरचा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला. यॉर्क चेंडू, या चेंडूवर कोणती धाव नाही आणि इथं मात्र कमबॅक केलेला आहे. आणि याच्या मागचा जो झेल होता तो क्षेत्ररक्षकाने फार मोठी पुन्हा एकदा चुकी केली आणि या चुकीचा परिणाम भोगावा लागेल कोतवाल संघाला, कारण भरत यांचा पहिला झेल सोडलं होतं चेतन यांनी आणि पुन्हा एकदा या चेंडूवर इथं मात्र कमबॅक केलेला आहे भरत यांचा. पुन्हा एकदा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, यॉर्कर चेंडू आणि क्लीन बोल्ड. इथं मात्र भरत पूर्णपणे मी म्हणेल क्लीन बोल्ड झालेत, कारण चेंडू ज्या वेळेस अगदी मी म्हणेल खोलवर टप्प्याचा चेंडू आणि आतमध्ये थोडासा सीम देखील पाहायला मिळाला, इन स्विंग पाहायला मिळाला. अगदी अचूक चेंडू हाताळला गेला आणि भरतची विकेट मिळाली. सगळ्यात मोठी विकेट मी असेल या दृष्टीने आपण विचार केला कोतवाल संघाच्या दृष्टीने आणि कवटेवाडी संघाच्या दृष्टीने विचार केला तर सगळ्यात मोठी विकेट त्यांच्या डगआउट मध्ये पोहोचली. आता मात्र मी म्हणेल निश्चितच 10 ते 15 धावा या कमी धावफलकावर सजवू शकतात, कारण जी भरतकडे क्षमता आहे ती इतर त्यांच्या कोणत्याही बॅट्समन मध्ये नाहीये. सत्तावीस धावा धावफलकावर भारत चांगली बॉलिंग करतोय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि फक्त 1 धाव खर्च केले. पहिल्या षटकात 13 आल्या आणि या षटकात 4 चेंडू मध्ये फक्त अवघी मी म्हणेल 1 धाव खर्च केले. काय बॉलिंग केली गेली. ओहो अजून एक संधी, जेल होऊ शकतो. ओ माय गुडनेस, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द डे. विजय काय म्हणशील? आजच्या या स्पर्धेत पहिला सामना आणि दत्ता यांनी चांगलाच झेल पकडून आपल्या संघाला पुन्हा एकदा ज्या विजयाच्या आशा होत्या त्या पल्लवित केलेल्या आहेत, कारण भरत यांचा क्लीन बोल्ड आणि भारत यांनी 2 विकेट या ओव्हर मध्ये आणि आता मात्र
कवटेवाडी संघ पूर्ण दबावामध्ये आलेला आहे आणि अशा परिस्थितीत पाहूया कोणत्या पद्धतीने आता राहिलेले 7 चेंडू अजूनही शिल्लक असताना या 4 षटकातले पाहूया पुन्हा एकदा भारत चांगली बॉलिंग क्लासिक बॉलिंग भारत ओहो यावेळेस ग्लान्स केलाय चेंडू फाईन जातोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील आणि चेंडू यावेळेस मिसफिल्ड पाहायला मिळते रिले थ्रो देखील पाहायला मिळाला मात्र मिस फिल्डिंग मुळे मी म्हणेल 2 धावा कंप्लीट केल्या जातील वेगाने कंप्लीट केल्यात 2 धाबेने धावसंख्येला आकार मिळालाय तिसरं षटक देखील या ठिकाणी संपुष्टात आलंय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 5 गडी बाद 29 धावा या षटकात फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या दसई मानगाव संघाचे कर्णधार दसई मानगाव संघाचे कर्णधार आणि पाटोल संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय दसई मानगाव विपक्ष पाटोळ दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय तीन षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या धावफलकावर पाहतोय 29 धावा 5 गडी बाद 29 आतापर्यंत 9.50 ची सरासरी या ठिकाणी पाहायला मिळते अशा परिस्थितीमध्ये स्वतःला 6 चेंडू मध्ये ऍटलीस्ट 10 ते 15 धावा येणं या सिच्युएशनला फार गरजेचं आहे शेवटचं षटक या ठिकाणी हाताळतायत जयराम लेग ब्रेक चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला अगदी मी म्हणेल दानिश कानेरिया पाकिस्तानचे अशाच पद्धतीने गोलंदाजी करायची आणि वाईट चेंडू आहे पहिला चेंडू जास्त लेग ब्रेक पाहायला मिळाला जास्त स्पिनिंग गोलंदाजी पाहायला मिळाली मात्र अगदी मी म्हणेल दानिश कानेरिया प्रमाणे ही बॉलिंग शैली आहे ओहो ह्यावेळेस दर्जेदार चेंडू लेग स्टंप वरनं ऑफ स्टंप फिनिश करतोय बॅट्समनला पूर्णपणे फलंदाजाला या ठिकाणी शफल करण्यामध्ये बांधून ठेवलं जात आहे चांगली बॉलिंग मी म्हणेल कारण लेग स्पिन मी म्हणेल निश्चितच शेन वॉर्ननी जगामध्ये मी म्हणेल ज्याप्रमाणे लेग स्पिन टाकलं ओहो दूरवर्ण खेळाचा प्रयत्न केला होता स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जर अचूकता आहे टप्पा अगदी मी म्हणेल गुड लेंथ वरनं थोडंसं चेंडू टर्न होतंय आपले अनिल कुंबळे देखील अगदी अशाच पद्धतीने हाताळायचे दानिश कानेरिया देखील असेल शेन वॉर्न देखील असेल आणि मी म्हणेल दीपक युजवेंद्र चहल हे देखील अशाच प्रकारे गोलंदाजी करतात आणि दीपक राहुल चर हे देखील अगदी लेग स्पिन चांगले टाकतात म्हणजे लेग स्पिन मी म्हणेल तर बॉलिंग खेळणं अगदी कठीण आहे युजवेंद्र चहल तर चालक चहल म्हणून ओळखले जातात आणि अनिल कुंबळे आणि ते 10 विकेट्स देखील घेतल्या होत्या आणि लेग स्पिन मध्ये जर विचार केला तर सगळ्या लेग स्पिनर मध्ये शेन वॉर्न हे अतिशय दर्जेदार होते ह्यावेळेस फुलटच चेंडू फक्त दिशा दिली ऑन साइडला टर्न केला फुलटच चेंडूला स्लॉक स्वीप करून चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार संघर्षमय चौकार पाटोळ संघाचे कर्णधार आणि दसई मानगाव संघाचे कर्णधार त्याला टॉस साठी यायचे आपण यावेळेस ऑन द राईज हा फटका खेळा इनफिल्ड वरनं थोडंसं क्षेत्ररक्षक पंबल होते हाताला स्पर्श करून त्यावेळेस चेंडू ब्रश करून त्यावेळेस पाहिलं तर डीप मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे 2 धावा मिळतील या 2 धावीने धावसंख्येला आकार धावसंख्या धावफलकावर 36 धावा शेवटचं षटक या ठिकाणी जयराम ह्यावेळेस ग्लान्स केलाय चेंडू फाईन जातोय चेंडू थांबणार नाही चेंडू यावेळेस सरळ फाईन लेग झोन मध्ये अतिशय फाईन रित्या जातोय आणि जलद गतीने या ठिकाणी 4 धावा मिळतात 4 धावेनी निश्चितच मी म्हणेल सन्मानजनक स्कोर पर्यंत आता पोहोचवला जातोय कारण धावसंख्या धावफलकावर 40 धावा 4 षटकामध्ये विजय 40 आहेत 41 धाव्यांची गरज आहे या ठिकाणी कोथळे संघाला काय वाटतं 40-41 धावा या पुरेशा आहेत का या मैदानाचा जर
2 दिवसामध्ये आपण जर आदिवासीमधील सामने पाहिले असतील तर 4 षटकामध्ये 41 धावा ह्या डिपेंड होऊ शकतात का? काय वाटतं तुला? चोवीस चेंडू आणि 40 धावाची गरज. पाहूया 41 सारे आणि पेनल्टी लागल्यामुळे मला वाटतं 5 धावा त्यांच्या कमी केल्या जातील. म्हणजे आपण पाहिलं तर आता 36 धावा जिंकण्यासाठी आहे. 35 झाल्या, 36 धावा जिंकण्यासाठी आहे. हा नाही निश्चितच 41 जिंकण्यासाठी आहेत. 5 धावा ऑलरेडी त्यांना लागलेल्या आहेत. म्हणजे 5 धावेपासून गजानन वाघ सरांचं VRT चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला निश्चितच या मॅचेसचा आनंद घ्यावा म्हणून तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून देखील 2 दिवस पाहिलं असेल. एकदम भव्य दिव्य आयोजन आहे आणि खूप मेहनत आहे सर या संपूर्ण स्पर्धेसाठी. VRT सत्यसाई चषक आणि सत्यसाई सेवा समिती मंडळ तलवाडा यांचं इतकं उत्तम प्रयत्न आहे. ग्राउंड बनवण्यापासून तर थेट मी म्हणेल लाईव्ह प्रक्षेपण करेपर्यंत आणि अगदी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मी म्हणेल सगळ्यांनी जी काही मेहनत केली त्याचंच फळ म्हणजे सत्यसाई चषक 2021. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मानगाव संघाचे कर्णधार आणि पाटोल संघाचे कर्णधार. मानगाव संघाचे कर्णधार आणि पाटोल संघाचे कर्णधार चला टॉस साठी यायचे. या ठिकाणी निश्चितच ओमकारचं देखील आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी हायलाइटेड केले फडे सरांचं नाव देखील या पूर्ण स्पर्धेसाठी. निश्चितच tenniscricket.in ही पहिली वेबसाईट असेल की जी फडे सरांना संधी दिली डोळखाम या मैदानावर. आणि त्याच्यानंतर जो झालेला प्रवास आहे 3 वर्ष झाले सातत्याने हायलाइटेड झालो आणि फायनली या ठिकाणी या व्यासपीठापर्यंत पोहोचलोय. धन्यवाद tenniscricket.in आणि संपूर्ण गौतम सावंत यांची टीम यांचा मी विशेष करून आभार मानतो. मानगाव कॅप्टन त्वरित आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय. 5 धावा या ऑलरेडी धावफलकावर लगवल्या गेल्यात. 5 धावेनंतर धावफलक पुढे सरकणार आहे. 41 करायचे. 5 धावा ऑलरेडी कोथळे संघाला मिळाल्या. यावेळेस बॅटिंग मार्क आपण पाहतोय दत्ता आणि नॉन स्ट्राईकला भारताने बॉलिंग काय कमाल केली. 2 ओव्हर मध्ये भारतच्या आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 16 धावा खर्च केल्या आणि महत्वाचे 3 फलंदाज बाद केले. एक मी म्हणेल अतिशय मॅच विनिंग बॉलिंग असेल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मॅचला कंट्रोल करणारी बॉलिंग. पाटोल संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पाच धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. विजय 5 धावा या किती मॅटर करतील कारण 5 धावा या खूप असतात आणि अशा परिस्थितीमध्ये 41 धावा जिंकण्यासाठी हवेत. कशा प्रकारे बॉलिंग केली पाहिजे की जेणेकरून या 41 धावा ते डिपेंड करू शकतात. पॉवर प्लेचा पहिला षटक. या षटकामध्ये कमीत कमी जर गोलंदाजाने 5 रन दिले तर हा मात्र मॅच मध्ये रोमांस येऊ शकतो. पाहूया भगवान दत्ता यांना पहिला चेंडू आणि फुलटॉस चेंडू आणि या चेंडूवर 1 धाव पूर्ण आणि या 1 धावेने श्री गणेश होत आहे कोथळे संघाचा. आणि भारत याने पहिला चेंडू फुलटॉस टाकला होता त्याचप्रमाणे हा सुद्धा फुलटॉस चेंडू आणि या चेंडूवर 1 धाव. मात्र कवटेवाडी संघाने पहिल्या चेंडूवर चौकार खेचून
श्री गणेशा 4 धावेने केलं होतं. आता मात्र पाहूया पुढचा चेंडू जिंकण्यासाठी 41 धाब्यांची गरज आहे. निश्चितच विजय 6 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. 6 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. ओहो, इनसाइड आउट संधी आहे मात्र नो मॅन्स लँड मध्ये लँड होणार. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अतिशय वाईड होता. अतिशय मी म्हणेल डीप मध्ये असल्यामुळे ऑर्थोडॉक्स अगदी लॉंग ऑफला असल्यामुळे हा झेल होऊ शकलेला नाहीये. मात्र निश्चितच 1 धाव या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांनी धावसंख्येला आकार, धावसंख्या धावफलकावर 8 धावा. हो हो हो, पदल आली ते दाखवलं होतं. फुलटच चेंडू यावेळेस ऑन साइडला फक्त ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाली. फ्रंट फुटला येऊन देखील ऑन ड्राईव्ह खेळता येते हे देखील आपण पाहिलं. डीप मध्ये मिड विकेट झोन मध्ये काउकडन झोन मध्ये क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे पाहायला मिळालं. 1च धावे समाधान. धावसंख्या धावफलकावर 9 धावा. आमच्या डॅशिंग पर्सनॅलिटी मच्छिंद्र मरांडे पाटील साहेब यांचं आगमन झालंय. व्यासपीठावर आगमन विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर असण्याचं व्हायचं, कारण मच्छिंद्र पाटील साहेबांनी जे काही केलंय ते शब्दात वर्णवण्यासारखं नाही. ओहो, फुलटच चेंडू यावेळेस बीट होतोय. बॅट्समन ताकदीचा वापर करायला गेले, परंतु मी म्हणेल जितकी तुम्ही टायमिंग करणार, कारण विराट कोहली हा फक्त टाइम करत असतो, युवराज सिंग हे देखील टायमिंग करत असतात. आणि आता शुभमन गिल आलेत आणि शुभमन गिल काय करतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. ओहो, संधी आहे, झेल होऊ शकतो. आणि ओ हो 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 हो, क्या बात है. यावेळेस उडता परिंदा, उडता पंजाब प्रमाणे हा झेल पकडलाय. पूर्णपणे मी म्हणेल अगदी बॉडी स्ट्रेच करून इनफिल्ड कव्हर करेपर्यंत हा झेल पकडला गेलाय. आणि शॉर्ट कव्हरला हा झेल पकडून फलंदाजाला बाद केलाय. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. दत्ता बॅक टू दी पवेलियन. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 9 धावा. पहिला फलंदाज बाद झालाय आणि चांगली बॉलिंग मी म्हणेल, कारण 5 धावा पेनल्टीच्या लागल्यामुळे या ठिकाणी 9 धाव्यांपर्यंत आतापर्यंत रोखलं गेले, म्हणजे 4च धावा आतापर्यंत खर्च केल्या. चांगली बॉलिंग पाहायला मिळते या ठिकाणी भगवानकडनं, आणि हीच अपेक्षा त्याच्या संघाकडून करतायत, कारण प्रति षटकामागे ऍटलीस्ट 10.50 ची सरासरी हवी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये करंट रन रेट 9 धाव्यांपर्यंत आहे. आस्किंग रन रेट 10.50. चांगली बॉलिंग, चांगलं क्षेत्ररक्षण आणि बॅटिंग देखील मी म्हणेल चांगलीच पाहायला मिळते. फक्त अजूनपर्यंत मी म्हणेल चौकार पाहायला मिळाले नाही. उलटा चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाली. गॅप असेल, चेंडू थांबणार नाही. आणि यावेळेस येतोय एक क्लासिक, मादक, सौंदर्यात्मक आणि आकर्षक चौकार. वेल बॅटिंग. चंद्रकांतजी बडतड, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरील आसनस्थ व्हायचंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 13. विजय पहिल्या षटकात 13 आल्यात. आस्किंग रन रेट 10.50. 5-0 असताना 13 आल्यात. काय वाटतं कोणाची टीम यावेळेस कोणत्या स्थितीमध्ये आहे? काय वाटतं, बॅट्समन पुढे आहेत की गोलंदाज मागे आहे? पहले ओवर के समाप्ति के साथ स्कोर हुआ है 13 रन. अब कौन जीतेगा ये आने वाला समय बताएगा, क्योंकि खोतरे टीम के जो ओपनर के बल्लेबाज थे वो तो आउट हो चुके हैं दत्ता, लेकिन अब पावर प्ले का ओवर खत्म हो चुका है. अब बड़े स्ट्रोक खेलने पड़ेंगे. अब जो पावर प्ले का शटक था वो खुल चुका है. अब भी कुछ भी हो सकता है इस मुकाबले में, क्योंकि पावर प्ले का ओवर था उसमें एक बाउंड्री जरूर आई, लेकिन जो कोटवाड़ी टीम को जो पेनल्टी हुए वो बड़ा मुश्किल हो सकता है, क्योंकि 5 रन बहुत ही निकालने में अगर आखिरी गेंद तक का ये मुकाबला गया तो काफी नाराज हो सकते हैं कोटवाड़ी टीम, क्योंकि आने वाला समय ही बताएगा. अगली गेंद भारत के लिए. भारत और नॉन स्ट्राइक में रवि, दोनों अच्छे बल्लेबाज, क्योंकि अगर
कौटियावाड़ी टीम को जीतना होगा तो अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, क्योंकि कौटियावाड़ी टीम की बात की जाए तो फील्डिंग बहुत ही खूबसूरत। अगली गेंद भारत के लिए, इस बार उठा के खेला है, कोई फील्डर नहीं आ सकता क्योंकि इतना टाइम नहीं कर पाए थे बल्लेबाज। इस बार गेंद सीधी बल्ले से लगी और गेंद सर्कल के बाहर, उस पर कोई फील्डर आ नहीं पाया। इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता 14। पहली गेंद गुरु, पहली गेंद में अच्छी गेंदबाजी, इस गेंद पे एक रन फील्डर के जो इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16। अगली गेंद अभी तक अच्छी गेंदबाजी मेरे ख्याल से इस बार रवि के लिए, रवि हेलीकॉप्टर शॉट करने का प्रयास किया था लेकिन ऑफ साइड में शतरक्षण मौजूद, लेकिन फिर भी एक रन रहने से नहीं रोक पाए बल्लेबाजों को। एक रन पूरा किया, एक विकेट के नुकसान के साथ स्कोर हुआ है 17। एक विकेट खोने के बाद कौटियावाड़ी और कोथले के बीच आज के दिन का पहला मुकाबला। कौटियावाड़ी टीम ने पहले बैटिंग करते हुए 40 रन बनाए, 41 रन का लक्ष्य रखा है कोथला टीम के सामने। और इस बार इस बल्ले को खेला है, कोई फील्डर नहीं कैच लेने में, लेकिन एक टप्पा खा के गेंद सीधी फील्डर के हाथ में। एक ही रन, इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन, 2 रन सॉरी, इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 19। एक विकेट खोने के बाद अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। रवि यही सोचते होंगे कि अगर विकेट गिरी तो पूरा दबाव आने वाले बल्लेबाज पर दबाव आ सकता है, इसलिए वो 1-1, 2-2 करके अच्छी स्ट्राइक रेट रोटेट कर रहे हैं यहाँ पे दोनों ही बल्लेबाज। गुरु अगली गेंद डालने के लिए फुल टॉस गेंद, इसका फायदा उठा पाते कि नहीं। आज अच्छी फील्डिंग अपनी टीम के लिए 2 रन बचाए। आने वाला समय अब यहाँ पे तालमेल में गड़बड़ आ रही, खतरा हो सकता था लेकिन एक और मौका छोड़ दिया है कौटियावाड़ी के फील्डरों ने। अगर ये गेंद बॉलर के हाथ में आती तो ये रन आउट बड़ा खतरा हो सकता था, क्योंकि ये प्रमुख बल्लेबाज है कोथला टीम के दोनों ही बल्लेबाज। अगर इसमें एक भी आउट हो सकता है तो आने वाले बल्लेबाजों को काफी दबाव आ सकता है। 4 ओवर का मुकाबला खेलने जा रहा है, दूसरा ओवर अभी भी प्रगति पथावर। 5 चेंडू या ठिकाणी हाताळलेत गुरुने, 9 धावा खर्च केल्यात। यावेळेस ऑन द रेस फटका झेल होऊ शकतो आणि यावेळेस बॅट्समनला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला, डगआउट मध्ये पॅव्हेलियन एंड कडे, कारण यावेळेस आपण पाहिलं लॉंगन बाउंड्री लाईनच्या अगदी जवळून वाईड वरनं मी म्हणेल झेल पकडला जातोय, चांगला झेल मी म्हणेल। आणि हा दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय। दत्ता बाद झाल्यानंतर मी म्हणेल या ठिकाणी पार्टनरशिप पाहायला मिळाली होती भरत रमेश कडनं। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक आपण पाहतोय 22 धावा, 2 फलंदाज बाद झालेत आणि 22 धावा। 41 धावांची गरज असताना आतापर्यंत 11च्या सरासरीने या ठिकाणी धावसंख्या फलक पुढे सरकवलंय। पहिल्या षटकात आल्या 13 आणि या षटकात आल्या फक्त आणि फक्त 9 धावा। चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आणि त्यामध्ये 5 धावा या पेनल्टीज होत्या। यावेळेस संधी आहे, आता चेंडू ब्रश करून यावेळेस लंगन बाउंड्री लाईनच्या जवळ यावेळेस थोडंसं क्षेत्ररक्षण अतिशय मी म्हणेल खरा पाहायला मिळालं।
छोट्या छोट्या गोष्टी यावेळेस जर नकळतपणे जर चुका झाल्या तरी मॅच खूप 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 मी म्हणेल इंटरेस्टिंग होऊ शकते. चुका करणं या ठिकाणी मी म्हणेल गोलंदाजाच्या दृष्टीने अतिशय मी म्हणेल महागडे ठरू शकतं. बॅट्समॅनला 2-2 धावा देणं म्हणजे मी म्हणेल तुम्ही तुमचा सामना त्यांच्या अगदी ताटामध्ये देण्यासारखा आहे. चांगली बॅटिंग करतो या ठिकाणी भरत. ओहो, लेग स्टंपच्या बाहेर वाईड असेल आणि अवांतर धावेमध्ये भर. धावसंख्या धावफलक आपण पाहतोय 25 धावा, 41 धाव्यांची गरज आहे आणि अशा परिस्थितीत 25 झाल्यात म्हणजे 16 धाव्यांची गरज आहे. तिसरं षटक यशवंत हाताळत आहेत. बुमराह स्टाईल जरी असेल मात्र बुमराह असे वाईट चेंडू टाकत नसतात. ते फक्त चॅनेल मध्ये बॉलिंग करतात. चॅनेल म्हणजे 3 स्टंप मध्ये बॉलिंग करतात. हो, स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळाली यावेळेस. ऑन खेळलाय डी मध्ये क्षेत्ररक्षक. वेगाने दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का? रिस्की धाव आहे आणि फायनली 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि मी म्हणेल रनिंग बिटवीन द विकेट ही फार गरजेची असते कारण प्रत्येक चेंडूवर तुम्ही चौकार षटकार खेळू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये रनिंग बिटवीन द विकेट चांगली असणं अगदी गरजेचं आहे. विजय काय म्हणू शकतो रनिंग विकेट ही कोथळे संघाची आतापर्यंत कशा प्रकारे तुला कसं इम्प्रेस केलंय? एक रन काफी खतरनाक ये मुकाबला हो सकता है क्योंकि कोतरे टीम ने बड़े स्ट्रोक नहीं खेले. एक रन इस बार बड़ा स्ट्रोक और इस बड़े स्ट्रोक की कोई जरूरत नहीं थी. एक रन 2-2 रन ये आसानी के साथ ये मुकाबले जीत सकते थे लेकिन अब ये मुकाबला कोई भी जीत सकता है क्योंकि कोटेवाड़ी टीम की फील्डिंग की बात की जाए तो काफी खतरनाक फील्डर है. वो कैचेस नहीं छोड़ते और कोटेवाड़ी टीम जो फील्डिंग एकमात्र टीम ऐसे घाटगर टीम वो भी कैचेस का मौका नहीं छोड़ते क्योंकि घाटगर टीम की फील्डिंग बहुत ही खतरनाक है. और यहाँ पे कोटेवाड़ी टीम की जो फील्डिंग की बात की जाए तो बहुत ही खूबसूरत. और यहाँ पे कोटवा टीम को जो जरूरत नहीं थी वो बड़े स्ट्रोक खेलने की और वो आउट हो चुके. बल्ले अब नए बल्लेबाज आ चुके जयराम. सत्ताईस रन हो चुके स्कोर बोर्ड पर 2 विकेट खोने के बाद. बुमराह स्टाइल के गेंदबाज और इस गेंद को उठा के खेला है. इसकी कोई जरूरत नहीं थी. कोतला टीम अपने आप पर काफी दबाव महसूस कर रहे होगे. अब यहाँ पे ये मुकाबला इस मोड़ पे खड़ा हो चुका है कि कोई भी इस मैच में जीत सकता है. अगर जैसे आठ चेंडू 14 धाव्यांची गरज आहे. सामना पूर्णपणे पॅरलल आहे. 8 चेंडू 14 धावा अगदी मी म्हणेल मॅच पॅरलल आहे. मॅच मी म्हणेल इक्वली दोघांकडे 50-50% नुसार जर पाहिलं तर दोघांकडे आहे. 8 चेंडू 14 धावा या जास्तही नाहीयेत आणि कमी देखील नाहीयेत. जर हे 2 चेंडू चांगले टाकले गेले आणि मी म्हणेल निर्धाव जर आले तर 6 चेंडू 14 धावा खूप महागड्या ठरतील. 6 चेंडू मध्ये किती धावा ठेवायचे असतील तर हे 2 चेंडू चांगल्या पद्धतीने खेळावे लागतील. हो, फटका चांगला आहे अलॉंग दी कार्पेट. यावेळेस मिड विकेट झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरी धाव कंप्लीट केली जाईल आणि 12 धावांची गरज. 7 चेंडू 12 धावा. मॅच खूप हाय व्होल्टेज आहे. मॅच खूप क्लोज आहे आणि अगदी मी म्हणेल ज्यावेळेस 40 धावा झाल्या त्याच वेळेस या मॅचचं मी म्हणेल भाकीत झालं होतं की ही मॅच शेवटच्या चेंडू मध्ये जाणार होती. 7 चेंडू 14 धावा. मॅच खूप चांगली या ठिकाणी रंगलेली आहे. बॉलिंग मार्क आपण पाहतोय यशवंत 29 धावा दाखल कव्हर. ओ माय गुडनेस, व्हॉट अ फिल्डिंग. क्लासिक भरत आलेत फॉर्म मध्ये परत आणि दाखवतायत आपली जादुई फिल्डिंग परत. क्या बात आहे भरत. 30 धावा दाखल कव्हर. 6 चेंडू 11 धावा.
विजय काय म्हणू शकतो? 6 चेंडू 11 धावा. अभी भी इस मुकाबले की बात की जाए तो कोतवाल कोटेवाड़ी के बीच आज के दिन के पहला मुकाबला 6 गेंद और 11 रनों की जरूरत. इस मुकाबले में ऐसा मुकाबला देखिए, पहले दिन में जो मुकाबला हुआ था 2 गेंदों में 10 रन चाहिए थे. राजू ने 1 चौका और 1 छक्का लगाया था, क्योंकि ये मुकाबला आखिरी गेंद तक जा सकता है. लेकिन मेरे ख्याल से अभी भी कोटेवाड़ी टीम पूरी कोशिश कर रहेगी ये मैच कैसे भी जीते, और कोतवाल टीम भी यही सोचते है कि इस मुकाबले में आखिरी गेंद शेष रहकर ये मुकाबला जीते. देखिए आने वाला समय बताएगा, क्योंकि 6 गेंदे और 11 रन जीत के लिए ये काफी महत्वपूर्ण मुकाबला, क्योंकि हारे तो अगले साल ही मौका मिलेगा इस सत्यशाही टूर्नामेंट में. अब नए बल्लेबाज क्रीज पर भारत और सुरेश दोनों ही काफी अच्छे बल्लेबाज है, क्योंकि 6 गेंदे और 11 रन मैंने पहले कहा था, 1-1 2-2 रन आसानी के साथ ये मैच निकल सकते हैं. लेकिन बड़े स्ट्रोक खेले और दत्ता भी आउट हो चुके और रवि अरे जयराम 6 गेंदे और 11 रन की जरूरत. 6 चेंडू 11 धावा. काय मॅच रंगली. बॉलिंग मार्ग आपण पाहते भगवान ज्याने 8 धावा दिल्या होत्या आणि 5 धावा त्यांना पेनल्टीच्या मिळाल्या होत्या. उलटा चेंडू यावेळेस बिग हिट केला जातोय आणि यावेळेस चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय खराब चेंडू, सही नसीहत, सही धमाका. यहाँ पे बैट्समैन की ओर से ए बड़ा छक्का. मैच पूरी तरह से यहाँ पे बैट्समैन की ओर झुकता हुआ, क्योंकि अभी सिर्फ 6 रनों की जरूरत, 5 गेंदों में 6 रनों की जरूरत. ये गेंद काफी अच्छी नहीं थी, फुल टॉस गेंद थी और उसे डिलीवर कर दिया मिड विकेट की ओर 6 रनों में. हो चांगला चेंडू. एक तेरी एक मेरी, यही है हमारी कहानी. एक चेंडू जर षटकार तुम्ही मारू शकता तर दुसरा चेंडू मी देखील तुम्हाला डॉट काढू शकतो, तुम्हाला निर्धाव खेळण्यास भाग पाडू शकतो. याचं उत्तर बघा, लाईन आणि लेन जर चांगली ठेवली तर शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाणार, आणि जर लाईन खराब टाकली तर मात्र मी म्हणेल ही मॅच तुमच्या हातामधून जाणार. ओहो, चिपकण्याचा प्रयत्न केला होता, बॉडी अवयव बॉडी फटका खेळलाय. वेगाने येतील, दुसरी धाव कंप्लीट होईल का? आणि यावेळेस दुसरी धाव कंप्लीट होणार नाही, आणि आमचे डॅशिंग अंपायर बुधा बर्तड इशारा दाखवतायत, आणि मला वाटतं बिली बॉर्डन स्टाईलने दाखवतायत. बिली बॉर्डन हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विजय असे कर्णधार होते की ज्यांना ऑलरेडी डॉक्टरांनी त्रास, म्हणजे डॉक्टरांनी त्यांना पॅरालाइजचा अगदी मी म्हणेल 37 धावा झाल्या, 4 धाव्यांची गरज आहे. आपण चर्चा करत होतो विजय की बिली बॉर्डन असे एक अंपायर होते की अगदी जर बघितलं तर बोट देखील ते अगदी वेगळ्या स्टाईलने करायचे, षटकार देखील. आणि 10PL मध्ये मी म्हणेल एक अंपायर होते अगदी, ते देखील अशाच पद्धतीने जबरदस्त अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळायची. आणि असं वाटतं की उडता परिंदा, जसं एखादी फ्लाईट कशी उडायला जाते त्याप्रमाणे ते मोहम्मद रफी ते एक अंपायर होते. आणि मी म्हणेल आमचे बुधाजी बर्तड हे आदिवासी बिली बॉर्डन आहेत. काय स्टाईल आहे त्यांची. ओहो, स्टेअर केला. यावेळेस गॅप मध्ये असेल चेंडू, ट्रॅव्हल होईल थर्डमॅन झोन मध्ये. क्षेत्ररक्षक चेस करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने धावसंख्येला आकार, धावसंख्या धावफलकावर 39. 2 धावांची गरज आहे. 2 चेंडू 2 धावा. काय मॅच रंगली. 2 चेंडू 2 धावा. दोन चेंडू 2 धावा. विजय काय म्हणू शकशील? 2 चेंडू 2 धावा. हा चेंडू किती निर्णायक आहे. 2 गेंदे और 2 रनों की जरूरत. 2 गेंदे में 10 रन भी बना सकते हैं, लेकिन 2 गेंदे में 2 रन बनाना काफी मुश्किल हो सकता है. लेकिन इस बार हल्के हाथों से कट गया, फील्डर मौजूद, 1 रन पूरा. और
इस गेम पे एक रन निकालना ही चाहिए कोतरा टीम को, क्योंकि चेसिंग मुकाबला है। इस मैच में हारेगा वो बाहर हो जाएगा। निश्चितच विजय तुला सांगायला मला निश्चितच आवडेल आणि प्रेक्षकांना, कारण रमेश स्मृती चषक साडगाव या ठिकाणी गोकुळगावची मॅच होती आणि चेरोलीची मॅच होती। चेरोली गोकुळगाव चेरोली संघाने ऑलमोस्ट 64 ते 65 धावा केल्या होत्या, 4 षटकामध्ये 65 धावा केल्या होत्या आणि त्या 65 धावा चेस करताना गोकुळगाव या एकट्या जेडीने त्या ठिकाणी अशी बॅटिंग केली होती। जेडी आणि मी म्हणेल प्रमोद या प्राथमिक स्वरूपाने, आणि अक्षरशः मी म्हणेल एक चेंडू एक धाव आली। एक चेंडू एक धाव आल्यानंतर स्ट्राईक ही जेडीला मिळाली नाही आणि एक चेंडू एक धाव असताना जेडीचा संघ कॅच आउट देऊन आणि तो झेल झाला एक चेंडू एक धाव असताना। म्हणजे क्रिकेटमध्ये मी म्हणेल काही होऊ शकतो। एसपीएल मध्ये देखील असं पाहायला मिळालं, एक चेंडू एक धाव असताना ती धाव मी म्हणेल साबगाव संघाला झाली नाही आणि तुम्ही 2 फिल्डर फक्त 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता, त्यानंतर सगळे क्षेत्ररक्षक आतमध्ये ठेवले तरी चालतील, याची दक्षता घ्यायची। आणि एसपीएल मध्ये एक सामना होता मित्रांनो, अगदी मी म्हणेल एजे बादशाही विपक्ष साबगाव, त्या साबगाव संघाचे अनिल त्या ठिकाणी असलेल्या नितीन अंदाडे याला देखील तो सामना फिनिश करता आला नाही। म्हणजे असे आपण पाहिलंय क्रिकेटमध्ये, तर एक चेंडू एक धाव करणं खूप कठीण असतं। एक चेंडू षटकार मारणं हे सोपं आहे, कारण फक्त तुम्हाला बॅट घुमायची असते। या ठिकाणी बॅट घुमायची नाही तर तुमचं डोकं वापरावं लागतं, तुम्हाला युद्धी बुद्धी, आणि मला वाटतं या परिस्थितीला तुम्ही कशा प्रकारे सामोरं जाल यावर तुम्हाला एक धाव मिळेल। एक धाव जर हाली नाही तर तुम्ही या स्पर्धेतून बाद व्हाल। विजय एक चेंडू एक धाव आहे, काय म्हणू शकतोस या मॅच बद्दल, या सामन्याबद्दल? एक चेंडू एक धाव, शेवटचा चेंडू असेल अतिशय भगवान। ओहो बॅटली खेळलाच नाही, फक्त अंगाने ही धाव काढली। म्हणजे विचार करा, कधी कधी बॅट महत्वाची नसते, कधी कधी आपली बॉडी देखील महत्वाची असते। म्हणजे बॅटने न खेळता देखील एक धाव येऊ शकते, याचा प्रात्यक्षिकरण दाखवलं। एक धाव मिळाली आणि मला वाटतं कोथळे संघ या ठिकाणी विजय मिळालाय। आणि निश्चितच कवट्याचेवाडी संघाने जर वेळेचं नियोजन केलं असतं तर मात्र आज ते या मॅच मध्ये जिंकले असते, कारण 5 रनाची पेनल्टी आज त्यांना किती भोगावी लागली याचं प्रत्यक्षीकरण आपण पाहायला मिळालं।